कृतज्ञता. एका शाळेच्या अवतीभोवती अनेक झाडे होती. मुलांना त्यातील आंब्याचे जुने झाड फार आवडायचे. त्या झाडाच्या दाट सावलीत मुलांच्या गप्पा गोष्टींचा, सहभोजनाचा, सामुदायिक खेळांचा कार्यक्रम नेहमी छान रंगायचा. एके दिवशी तेथे 2 दणकट माणसे आली. एकाच्या हातात कुऱ्हाड तर दुसऱ्याच्या हातात भल्ली मोठी करवत होती. मुले खेळायची एकदम थांबली, भेदरून गेली. त्यांच्यातील एका मुलाने धाडसाने विचारले, दादा, तुम्ही कुऱ्हाड करवत घेऊन इथं कशासाठी आला आहात? रामजी काकांनी हे झाड आम्हाला विकलं आहे 500 रुपयाला. म्हणजे हे झाड तुम्ही कापणार आहात? हो. मुले त्यांना म्हणाली, थांबा, आम्ही हे झाड तुम्हाला तोडू देणार नाही. मुलांचा निश्चय पाहून ती माणसे परत गेली. मुले काळजीत पडली, एकमेकांकडे खिन्नपणे पाहू लागली. त्यांना खूप खूप वाईट वाटले. ज्या झाडाने आपल्याला प्रेम दिले, माया दिली, छाया दिली, ते झाड आता इथे कधीच दिसणार नाही. या कल्पनेने राहुलला तर रडूच कोसळले. तो गहीवरून मित्रांना म्हणाला, या झाडाखालीच तुम्ही माझा वाढदिवस साजरा केलात, मला छान छान गोष्टींची पुस्तके भेट दिलीत. दिनेशने राहुलला समजावले. त्याचा हात हातात घेतला. त्याला एक कल्पना सुचली. त्याने ती लगेच मित्रांना बोलून दाखवली. आपणच सगळ्यांनी मिळून 500 रुपये जमा करायचे आणि रामजी काकांना द्यायचे. मी मला खाऊसाठी मिळालेले सगळे पैसे देतो. सभोवतीच्या मुलांनी दिनेशच्या सुरात सूर मिसळला. माधव पुढे होऊन म्हणाला, मी सहलीसाठी जे 40 रुपये भरणार होतो ते बाबांना सांगून सगळेच इकडे जमा करतो. मुलांचा हुरूप वाढला. त्यांनी पैसे जमा करण्याचा निश्चय केला. मुले शाळेत आली. त्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांची भेट घेतली. झाड वाचवण्याची योजना सांगितली आणि मदत मागितली. बाईंनी मुलांकडे कौतुकाने पाहिले. त्यांची व्यथा अडचण जाणून घेतली. लगेच 10 रुपये दिले. दिनेशने ती रक्कम वहीत नोंदवली. बाईंनी मुलांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. त्या म्हणाल्या, मी आजच रामजी काकांची भेट घेते आणि त्यांच्याकडून एका आठवड्याची मुदत मागून घेते. त्या मुदतीत आपण सर्वांनी 500 रुपये जमा करायचे. रामजी काका भले गृहस्थ आहेत, ते आपलं नक्की ऐकतील. मुलांनी एक मदत पेटी तयार केली. बाईंनी त्यावर टपोऱ्या अक्षरात लिहिले, वृक्षांचे संगोपन म्हणजे संस्कृतीचे जतन. मुलांनी मदत पेटी प्रत्येक वर्गातून फिरवली. कित्येक मुलींनी भाऊबीजेचे साठवलेले पैसे देऊन टाकले. एका आठवड्यात 450 रुपये जमा झाले. आता 50 रुपये कमी पडत होते. अजून एका दिवसाची मुदत वाढवून मिळावी ही मुलांची तीव्र इच्छा होती. मुले रामजी काकांकडे गेली. त्यांना सारी हकीकत सांगितली. मुलांची झाडाविषयी माया व प्रेम, पैसे जमवण्यासाठी केलेले अथक प्रयत्न आणि कृतज्ञता पाहून रामजी काका भारावून गेले. ते आतल्या खोलीत गेले आणि 50 रुपये घेऊन बाहेर आले व म्हणाले, हे माझे पैसे. आत्ता मुलांवर चकित होण्याची पाळी आली. लेकरांनो, मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि हमी देतो की यापुढं मी झाडं कधीच तोडणार नाही. मला पैशांची खूपच अडचण होती, म्हणून मी हे झाड विकायला काढले होते. मी माझी अडचण कशी तरी भागवीन. तुम्ही जमवलेले पैसेही मी घेणार नाही. हे 500 रुपये तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकांकडे द्या आणि जास्तीत जास्त झाडं लावणाऱ्या, झाडं जगवणाऱ्या मुलामुलींना ते बक्षीस म्हणून वाटायला सांगा. मुलांनी रामजी काकांचे मनापासून आभार मानले. मुले आनंदून गेली. ती पळत पळत झाडाजवळ आली. हातात हात गुंफून झाडाभोवती फेर धरून नाचू गाऊ लागली. वाऱ्याच्या लहरीने झाडांच्या फांद्याही हलू लागल्या. जणू ते झाडही मुलांच्या मुक्त आनंदात मुक्तपणे सहभागी झाले होते. तर अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.